नमस्कार. साध्या सोप्या रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय पत्ताकोबीची भाजी. पत्ताकोबीची भाजी ही एकदम बेसिक भाजी आपण बनवतोय, ज्यामध्ये खूपच थोडेसे पदार्थ लागतील आपल्याला. आपला चॅनलच यासाठी आहे की अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वयंपाक शिकता यावा, करता यावा. आपलं चॅनल हे कुठल्याही गृहिणीसाठी किंवा बॅचलर जे लोक असतात, विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी जर त्यांना काही कुकिंग करायचे असेल, जेवण बनवायचं असेल तर ते अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवता यावं यासाठी आपण ह्या रेसिपीज तुमच्या पुढे आणत आहेत. तर नक्कीच ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया पत्ताकोबीची भाजी. मी अंदाजे एक 2 वाटी पत्ताकोबी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यासोबतच आपण 2 कढीपत्त्याची पाने आणि अंदाजा एक 2 ते 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. ही अत्यंत सोपी पद्धत आहे पत्ताकोबीची भाजी बनवायची. पत्ताकोबीच्या भाजीचे बरेच व्हेरिएशन आहे जे आपण पुढे पुढे बघतच राहू. आता सुरू करूया भाजी बनवायला. तर आपण गॅस सुरू केलेला आहे आणि एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, मोहरी तडतडली की लगेच जिरे, त्यासोबतच अगदी थोडी अशी उडदाची डाळ मी टाकते. उडदाच्या डाळीने एक खमंगपणा भाजीला येतो. अगदी एकदम एक छोटा चमचा उडदाची डाळ, त्यानंतर कढीपत्ता, त्याच्यासोबतच 2 ते 3 चिरलेल्या मिरच्या होत्या त्या मी टाकते. गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे जेणेकरून फोडणीही करपणार नाही. मिरच्या छान परतून घ्यायचा. याचमध्ये थोडीशी हळद आपण ऍड करूया. अगदी अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे. हळद छान मिक्स झाली फोडणीमध्ये की त्यामध्ये धुतलेली पत्ताकोबी टाकली. पत्ताकोबी आपण छान मिक्स करून घेऊया. पत्ताकोबी धुतल्यामुळे ऑलरेडी त्याला थोडंसं पाणी होतं, त्यामुळे वेगळं पाणी भाजीला ऍड करायची गरज नाहीये. भाजी छान ह्याच पाण्यामध्ये शिजू द्यायची. जर गरज पडत असेल तरच थोडंसं पाणी आपण ह्या भाजीला टाकू शकतो. छान मिक्स करून झालेलं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकूया आपण. आणि परत एकदा भाजी मिक्स करून
भाजी अशी छान शिजू द्यायची, त्याच्यावर एक झाकण ठेवून देऊया आणि एक 2 ते 3 मिनिटानंतर आपण परत चेक करूया. आता एकदा आपण चेक करूया. भाजीला अशीच वाफ आपण अजून येऊ द्यायची आहे. कोबी चांगली शिजली पाहिजे, मऊ झाली पाहिजे, जेणेकरून ती कचकचीत नाही राहणार. आपली भाजी छान बनलेली आहे, पाण्याची गरज पडली नाही. जर तुम्हाला पाण्याची गरज वाटत असेल, भाजी खाली चिटकत असेल, तर पाण्याचा शिडकावा थोडासा तुम्ही देऊ शकता, पण थोडासाच देणं मी प्रेफर करेल, कारण त्यामुळे भाजीची चव बदलण्याची शक्यता असते. तर आता मी गॅस बंद केलेला आहे, भाजी मी काढून घेते. तर आपली पत्ताकोबीची भाजी रेडी आहे. एकदम सिंपल, सोपी, जसं आपल्या चॅनलचं नाव आहे, सहज सोपी अशी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघू शकता. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.